प्रेम अगदी असंच सुंदर आणि सिनेमॅटिक दिसत असेल तर वरवर पाहताना हे सगळं किती नैसर्गिक आणि उत्स्फूर्त वाटतं, नाही का? पण जरा विचार करा, यामागे काही ठरलेले शब्द आणि जाणीवपूर्वक केलेली वाक्यरचना असू शकते का? आजच्या या खास सादरीकरणात आपण याच विषयावर बोलणार आहोत. इथे आपण अशा काही मानसशास्त्रीय भाषिक पद्धती उलगडणार आहोत ज्या मूलतः खऱ्या जगातील सामाजिक आणि रोमॅन्टिक संवादांसाठी एक व्यावहारिक मार्गदर्शक म्हणून अगदी तपशीलवार लिहून ठेवले गेले आहेत. हे पॅटर्न कसे काम करतात आणि मानवी आकर्षणाच्या प्रक्रियेला कसे वळण देतात हे आपण पाहणार आहोत. तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून, आकर्षणाचे नियम आणि त्याचा मूलभूत आराखडा. हे संपूर्ण फ्रेमवर्क काही अतिशय कठोर अशा नियमांवर चालतं. मुख्य उद्देश काय? तर कोणत्याही संवादावर पूर्ण नियंत्रण ठेवणं. मूळ माहितीच्या स्रोतात हे 4 मुख्य नियम स्पष्ट केले आहेत. खऱ्या जगातील संवादादरम्यान स्वतःची शक्ती किंवा नियंत्रण न गमावण्याचा हा पायाच आहे. प्रार्थना करू नका, कधीही थेट विचारू नका, संधी निर्माण करा आणि आव्हाने द्या. म्हणजे कोणत्याही परिस्थितीत स्वतःला कमकुवत न दाखवता परिस्थिती कशी हाताळायची हे यात शिकवलं जातं. तसं पुढे जाण्याआधी अशाच विश्लेषणात्मक माहितीसाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, मानसशास्त्रीय तंत्र आणि संमोहनावरील नियंत्रण. हे भाषिक पॅटर्न खऱ्या अर्थाने समजून घ्यायचं असतील तर त्यामागील मानसशास्त्रीय तंत्रांकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आता अँकरिंग ही संकल्पनाच बघा. यात काय केलं जातं? समोरच्या व्यक्तीला अत्यंत प्रबळ प्रेमाच्या भावनेची किंवा आनंदाची कल्पना करायला लावली जाते आणि बरोबर त्याच वेळी त्यांच्या मनगटाला स्पर्श करून ती भावना त्या शारीरिक स्पर्शाशी जोडली जाते. म्हणजे पुढे जेव्हा तोच स्पर्श पुन्हा केला जातो तेव्हा तीच भावना आपोआप पुन्हा जागृत होते. अगदी तसंच फ्रॅक्शनेशन ही सुद्धा एक रंजक पद्धत आहे. यात संवादादरम्यान थोडं जवळ जाणं आणि परत मागे येणं याचा वापर केला जातो. म्हणजे समोरच्या व्यक्तीचं थोडं कौतुक करून लगेचच आपलं लक्ष काढून घ्यायचं. यामुळे होतं काय तर त्यांच्या मनात अधिक उत्सुकता आणि ताण निर्माण होतो आणि ती व्यक्ती दाद मिळवण्यासाठी अधिक प्रयत्न करू लागते. अजून बरंच काही बाकी आहे बरं का, कारण या मानसशास्त्रीय संकल्पना प्रत्यक्षात संवादाच्या विशिष्ट स्क्रिप्टमध्ये एका हत्यारासारख्या कशा वापरल्या जातात हे पाहणं खऱ्या अर्थाने थक्क करणारं आहे. आता बघूया तिसरा भाग, आकर्षक भाषा तयार करणं आणि संवादाच्या विशिष्ट पद्धती. या दस्तऐवजात अतिशय विशिष्ट आणि काही वेळा अश्लील वाटू शकणाऱ्या संवादाच्या पद्धती दिलेल्या आहेत. पण त्या अशा बेमालूमपणे रचल्या आहेत की ऐकताना त्या अगदी सामान्य आणि निरागस वाटतात. बॉयफ्रेंड स्क्रिप्ट म्हणजे बॉयफ्रेंड स्क्रिप्ट हे त्याचंच एक उदाहरण. यात समोरच्या व्यक्तीला ती प्रेमात कशी पडते त्या प्रक्रियेचं अगदी अचूक वर्णन करायला लावलं जातं. याचाच अर्थ ती व्यक्ती स्वतःच अजाणतेपणे समोरच्याला तिला कसं आकर्षित करावं ह्याच्या टप्प्याटप्प्याने सूचना देत असते. आणि यातूनच इन्क्रेडिबल कनेक्शन स्पष्ट होतं. हा एक असा पॅटर्न आहे ज्यामध्ये एका विशिष्ट लयीत संमोहन करणाऱ्या शब्दांचा वापर केला जातो. उद्देश काय? तर 2 व्यक्तींमध्ये जन्मांतरीचं नातं आणि अत्यंत खोल भावनिक जवळीक असल्याची भावना कृत्रिमरित्या निर्माण करणं. या साहित्यातील काही अधिक स्पष्ट आणि थेट भागांचं तटस्थपणे विश्लेषण करताना ब्लो जॉब पॅटर्न समोर येतो. यामध्ये काम करून थकून आल्यावर मिळणारा गरम शॉवर किंवा एखाद्या चविष्ट अन्नाची वाट पाहताना जी शारीरिक उत्सुकता निर्माण होते ना, त्या भावनेचा वापर करून व्यक्तीचं लक्ष अजाणतेपणे खालील दिशेने वळवलं जातं. हा विशिष्ट पॅटर्न अवकाशीय रूपकांवर म्हणजे स्पेशियल मेटाफोर्सवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतो. हे असं सुचवतं की आपले जागृत विचार वर म्हणजे अबाव असतात, तर खऱ्या आणि लपलेल्या इच्छा खाली म्हणजे बिलो असतात. कल्पनाशक्तीला एका विशिष्ट दिशेने वळवण्यासाठी हा हेतुपुरस्कर वापरलेला शब्दप्रयोग आहे. आणि हे बघा, हे आहे टाइम डिस्टॉर्शन. ही एक अतिशय प्रभावी भाषिक युक्ती आहे. यात ऐकणाऱ्याला वर्तमानातील एका साध्या भेटीकडे थेट भविष्यातील खात्रीशीर आणि सुंदर आठवण म्हणून पाहण्यास भाग पाडलं जातं. वर्तमानकाळ थेट भविष्यातील आठवणीशी जोडला जातो. आता आपण अंतिम टप्प्याकडे आलो आहोत. या सर्व स्वतंत्र स्क्रिप्ट्स मिळून एक संपूर्ण आणि व्यावहारिक साखळी कशी तयार होते हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण तीच या संपूर्ण कार्यपद्धतीची मुख्य चावी आहे. चौथा भाग, प्रत्यक्ष जगातील वापर आणि संवादाची योग्य रचना. अनोळखी व्यक्तीशी बोलणं सुरू करण्यापासून ते अपेक्षित शेवटापर्यंत संपूर्ण संवादाला योग्य दिशा देण्यासाठी या रचनेचा वापर होतो. मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर मनाच्या चौथ्या स्तरावर लेव्हल 4 पोचणं. एखाद्या व्यक्तीच्या दैनंदिन कामांचा आणि सामाजिक विचारांच्या स्तरांना बाजूला सारून हा स्तर गाठायचा असतो. हा तो स्तर आहे जिथे मनात सर्वात खोलवर दडलेल्या इच्छा असतात,
आणि तिथे सूचना ग्रहण करण्याची क्षमता सर्वाधिक असते. थोडक्यात सांगायचं तर हा एक टप्प्याटप्प्याचा फ्लोचार्टच आहे. आधी आरामदायी वातावरण निर्माण करायचं, वास्तवाशी जुळवून घ्यायचं, सध्याची मानसिक स्थिती तोडून थोडं मागे सरकायचं, ज्यामुळे ताण वाढतो, आणि शेवटी अत्यंत सहजपणे संवादाचा शेवट करायचा. पेसिंग रियालिटी किंवा वास्तविकतेशी सुसंगत बोलणं ही एक अत्यंत महत्त्वाची सुरुवातीची पायरी आहे. याचा अर्थ काय? तर समोरच्या व्यक्तीच्या आजूबाजूच्या परिस्थितीची किंवा सध्याच्या भावनिक स्थितीची अचूक शब्दांत दखल घेणं. खऱ्या जगातील सामाजिक संवादात यामुळे एका क्षणात ओळखीची आणि विश्वासाची भावना निर्माण होते. अंतिम टप्प्यासाठी या मजकुरात थेट फोन नंबर किंवा डेटची मागणी न करण्याचा सल्ला दिलाय. त्याऐवजी हे नातं पुढे नेण्यासाठी पुढचे टप्पे कोणते असावेत हे समोरच्या व्यक्तीलाच ठरवायला सांगण्याची शिफारस केली आहे, जेणेकरून नियंत्रण आपल्याच हातात असल्याचं त्यांना वाटेल. अखेरीस सांगायचं झालं तर हे भाषिक पॅटर्न मानवी आकर्षणाचा एक अत्यंत सुव्यवस्थित आणि भावलांवर नियंत्रण ठेवणारा मार्ग उघड करतात. रोमॅन्टिक नात्यांचा प्रवाह आणि दिशा कशी असावी हे ठरवण्यासाठी या नियोजित पद्धतींचा वापर कसा करता येईल हे यातून अगदी स्पष्टपणे दिसून येतं. पण इथे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. जेव्हा या अत्यंत नियोजित आणि कृत्रिम भाषिक स्क्रिप्ट्स बाजूला ठेवल्या जातात, तेव्हा खऱ्या प्रेमाची नैसर्गिक भावना नेमकी कशी असते? या सादरीकरणातील कोणता क्षण सर्वात जास्त विचार करायला लावणारा होता, आणि अशा प्रकारे आधीच ठरवून दिलेल्या भाषिक साच्यात बांधलेलं प्रेम खऱ्या आयुष्यात जगायला कुणाला आवडेल का? यावर आपले विचार खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि मानवी संवादांमागील अशीच काही लपलेली रहस्य उलगडून दाखवणाऱ्या आणखी माहितीपूर्ण सादरीकरणांसाठी आत्ताच सबस्क्राईब करा.